नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय आरोग्यदायी अतिशय उत्तम अशी शेपूची भाजी। मी बाजारामधून ही शेपूची भाजी निवडून धुवून ठेवलेली आहे। यातलं पाणी निथळलं की मी याला कट करणार आहे। त्याआधी तुम्हाला 15 ते 20 मिनिटे मुगाची डाळ एका वाटीमध्ये भिजवून ठेवायची आहे। आता ही शेपूची भाजी मी बारीक चिरून घेणार आहे। मी चिरल्यावर भाजी धुत नाही, आधी भाजी धुवून त्यातलं पाणी निथळून घेते आणि मगच भाजी चिरते। शक्यतो शेपूची भाजी ही चिरल्यावर धुवायला पण थोडीशी अवघड जाते। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, अगदी बारीक नाही, थोडंसं ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे। शेपूच्या भाजीला सुद्धा जास्त तेल घेण्याची गरज नसते, पालेभाज्या थोड्याशा तेलामध्येही चांगल्या शिजतात। यामध्ये टाकलं आहे थोडंसं जिरं। हे जिरं छान फुललं पाहिजे, नाहीतर ते दाताखाली टचटच वाजतं। ही फोडणी देताना गॅसची फ्लेम मात्र थोडीशी मंदच ठेवायची आहे, मोठ्या गॅसवर फोडणी जळण्याची शक्यता असते। आता यामध्ये मिरची लसूणचा ठेचा टाकूयात आणि हा थोडासा लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या ठेच्याला मस्त लालसर रंग यायला लागलेला आहे। आता यामध्ये शेपूची भाजी टाकूयात। शेपूची भाजी थोडीशी टाकल्यानंतर हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली जे मिरची लसूणचा ठेचा आपण टाकलाय तो जळणार नाही। थोडासा हलवून मग यामध्ये आपली बाकीची उरलेली शेपू ॲड करूयात। आता एक 5 मिनिटं झाकून ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला टाकायची आहे भिजवलेली मुगाची डाळ आणि चवीनुसार मीठ। हे मीठ आणि मुगाची डाळ ॲड केल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ एका साईडला राहू नये आणि भाजी कुठेही खारट लागू नये म्हणून मीठ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण भाजी मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तुमची शेपूची भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे। यात कुठेही खाली पाणी राहिलेलं नाही आहे, पूर्ण पाणी आटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त शेपूची भाजी सोपी आणि साध्या सरळ पद्धतीने तयार झालेली आहे। याला तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत जसं तुम्हाला आवडेल तशी खाऊ शकता। तर माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।